काय आहे, आपलं मनच विरोधाभासी असतं. एका बाजूला आपण म्हणतो की सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये पैसा मिळाला पाहिजे, खूप लवकर श्रीमंत झाला पाहिजे, लवकर रिटायर झालं पाहिजे, हे आपलं एक मन सांग. आणि दुसरं मन काय सांगतं, ठेविले आनंद तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. आता समाधान आणि पैसा एकत्र येणार आहे का हो? ते कधी येईल? ते तेव्हाच येईल ज्यावेळेस ते योग्य मार्गाने हळूहळू कौशल्याचं कंपाऊंडिंग तुमच्यामध्ये येईल तेव्हा. कारण समाधान वेगळं आहे, पैसा वेगळा आहे, संपत्ती वेगळी आहे. या एक एक पायऱ्या आहेत या. आणि म्हणूनच आर्थिक कौशल्याची मुळातच सुरुवात ही लहान वयात झाली पाहिजे. काय होतंय, पैशाच्या बाबतीमध्ये आपण विषय निघाला की अनेक जणांचा समज असा आहे की तो माझा प्रांत नाही आणि मला कुठं आत्ता नोकरी करायची, मी तर आत्ताशी शिकतोय. अहो, शिक्षणात 25 वर्ष जातात, त्याच्यानंतर 5-10 वर्ष 15 वर्ष नव्या संसारात जातात आणि मग कुठंतरी 45 वर्षी जाग येते. त्याच्या पुढं तुम्ही आर्थिक कौशल्य घ्यायला गेले तर याच्यासाठीच एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो. वॉरन बफेटचं 11व्या वर्षी त्यांचं आर्थिक कौशल्य सुरू झालं. पहिला शेअर त्या माणसाने घेतला, जगामध्ये गुंतवणूक करून श्रीमंत झालेला सगळ्यात मोठा माणूस.